ठाकरे आपल्या घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय मासाहेब, आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आपल्या पक्षाचं उद्याचं भविष्य आणि भवितव्य युवा सेनेचे प्रमुख श्रीयुत आदित्यजी ठाकरे, व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय ॲडव्होकेट डाकेसाहेब, आदरणीय देसाईसाहेब, व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे सर्वच नेते मंडळी, काही दिवसापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आपले खासदार म्हणून विजयी झाले ते सर्व विजयवीर आणि काही आमचे सहकारी विजयी होऊ शकले नसतील, परंतु अनंत अडचणीचा सामना करून ज्यांनी निवडणूक लढली ते आमचे सगळे शूरवीर, सौभाग्यवती रश्मीवहिनी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, 106 हुतात्मे देऊन आपल्या पूर्वजांनी, आपल्या मराठी बांधवांनी या ठिकाणी मुंबईसह महाराष्ट्र स्थापन केला. मुंबईसह महाराष्ट्र स्थापन झाला, परंतु मुंबई मिळवणारा मराठी माणूस हा महाराष्ट्रामध्ये कुठे आहे, अशा प्रकारची एक चर्चा सुरू झाली किंवा अशा प्रकारचा एक शोध घेण्याचं काम सुरू झालं. आणि त्यावेळेला या महाराष्ट्रातून एक डरकाळी उठली, डरकाळी फुटली आणि आजचाच तो दिवस 19 जून 1966, त्या दिवशी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेला जन्म दिला. आज त्या शिवसेनेला 58 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्या निमित्तानं आपण सगळे इथे एकत्रितपणे जमलेलो आहोत. बांधवांनो, भगिनींनो, आपणा सर्वांना आदरणीय उद्धव साहेबांचे विचार ऐकायचे आहेत, परंतु आजच्या दिवशी आपण सर्वांनी काही निर्धार केला पाहिजे, काही निश्चय केला पाहिजे. या ठिकाणाहून काहीतरी भूमिका आणि त्याचबरोबर काही संकल्प सोडून आणि तो सिद्धीस नेण्याचा इथं आपण सर्वांनी संकल्प करूनच इथून गेलं पाहिजे. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिल्लीश्वरांना अशा पद्धतीनं सत्तेचा मद चढला होता, अशा पद्धतीनं सत्तेची गुर्मी आणि घमेंड आली होती. त्यांनी सांगितलं होतं की इस बार 400 पार, 400 पार, एक प्रकारे 400 पारचा नारा देऊन संपूर्ण देशामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता की 400 खासदार आमचे निवडून येणार आहेत आणि हे 400 खासदार निवडून येणार असल्यामुळं आमची सत्ता भविष्यात येणार आहे. त्यामुळं जो कोणी सत्तेच्या विरोधात बोलेल, जो कोणी सत्तेच्या विरोधात जाईल, त्याला शासकीय यंत्रणेचा चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावून त्याला आम्ही जेलमध्ये टाकू, अशा प्रकारची इनडायरेक्ट धमकी देण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी केलं होतं. आणि त्यावेळेला संपूर्ण देश चिडीचूप झाला होता. संपूर्ण देशामधून कोणीही त्याच्यावर आवाज उठत नव्हता. आणि त्यावेळेला महाराष्ट्रातून एकच आवाज उठला, अरे 400 पार नहीं, इस बार तुम तडीपार. 400 पार नहीं, इस बार तुम तडीपार. आणि तो आवाज होता आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज होता. मी एका सभेमध्ये सांगितलं होतं की सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं होतं की तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितलं होतं या महाराष्ट्रामध्ये हे स्वराज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन करणं ही तर श्रींची इच्छा आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितलं होतं, सावरकरांनी सांगितलं होतं. त्या काळामध्ये आठ ज्याला तिथं गवालिया टँकवर महात्मा गांधींनी सांगितलं होतं, डू ऑर डाय. एखाद्या माणसाच्या तोंडून एखादं वाक्य सहज निघून जातं, पण तो एक मंत्र ठरतो, तो लढण्याची एक ऊर्जा ठरते. त्याच पद्धतीनं इस बार 400 पार नाही तर तुम तडी पार हा देशामध्ये एक मंत्र घुमला, एक आवाज घुमला.
आणि त्या पक्षप्रमुखांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. आज त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची विश्लेषणं केली जात आहेत, सांगितली जात आहेत. कोण कोणाचा स्ट्राईक रेट सांगतोय, कोण स्ट्राईक रेट सांगतायत. मला वाटतं यांच्या आकडेमोड आणि काही जणांच्याकडे ग्रह खातं गेले बरेच वर्ष असल्यामुळं आकडे लावण्याजवळ त्यांचा संजय राऊत साहेब जवळचा संबंध असावा, जवळचा संबंध असावा. कोणाचा स्ट्राईक रेट? काय म्हणत होतात तुम्ही? या महाराष्ट्रामध्ये 45+ तुम्ही सांगत होतात, 45+ तुम्ही सांगत होतात. आणि त्याच वेळेला माझ्या पक्षप्रमुखांनी आवाज दिला, माझे किती तुझे किती हे बघितलं नाही. महाराष्ट्रातल्या 48च्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये एखादा मतदारसंघ कदाचित चुकला असेल. तो मतदारसंघ कोणाचा यापेक्षा भाजपाला तडीपार करण्याकरता सगळा मतदारसंघ जर ढवळून काढला कुणी असेल तर ते तुमचे माझे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी काढलेला आहे. अरे शिवसेनेबरोबर तुम्ही होतात त्यावेळेला तुमचे 23 खासदार निवडून आले होते. तुम्ही आम्हाला सांगत होतात की नरेंद्र मोदींचा फोटो लावून तुम्ही 18 खासदार निवडून आलात. सभागृहामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मी सांगितलं होतं की 2014 पर्यंत एकाच्याही बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो कधीही नव्हता. 2014ला ते पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले आणि त्यांचा बॅनरवर फोटो आला, त्यांचा बॅनरवर फोटो आला. आज आपण कालची निवडणूक जर बघितलीत तर कालच्या निवडणुकीमध्ये मी त्यांना सांगितलं होतं की भविष्यामध्ये आम्ही तुमच्या नरेंद्र मोदींचा कधी फोटो लावणार नाही, तुम्ही आमच्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावू नका. पण आज आपण जर बघितलं असेल तर शिवसेना प्रमुख ही एक अभूत अशा प्रकारची शक्ती होती, अभूत अशा प्रकारची शक्ती होती. ज्या वेळेला कधी परकीय आक्रमण झालं असेल, कधी धार्मिक आक्रमण झालं असेल, कधी आर्थिक आक्रमण झालं असेल, कधी देशातली आर्थिक कधी उलटापालट काय घडली असेल, त्यावेळेला फक्त एकच बोट उठलं, ते म्हणजे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं. आणि त्यांनी सांगितलं खबरदार, खबरदार जर माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर, खबरदार जर माझ्या देशातल्या देशबांधवांच्याकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर. आणि त्याची दखल अख्ख्या जगाला घ्यावी लागली होती. त्याच पद्धतीनं आजकाल जर आपण बघितलं तर 48च्या 48 उमेदवारांच्या बॅनरवर 48च्या 48 भाजपा असेल, शिवसेना असेल, अजित पवार गट असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही सुद्धा असू, त्या 48च्या 48 बॅनरवर जर फोटो कोणाचा होता तर तो माझ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा होता. आम्ही तुमचा फोटो लावला नव्हता, आम्ही नरेंद्र मोदींचा फोटो लावला नव्हता. अरे स्ट्राईक रेटच्या गोष्टी कोणाला शिकवताय तुम्ही? तुमचे 23 होते, तुमचे तिघांचे मिळून त्या ठिकाणी फक्त 17 निवडून आले. आमचे इंडिया आघाडीचे मिळून 30 निवडून आले. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा स्ट्राईक रेट आहे. तुम्ही आमचे 13 खासदार चोरून नेलेत, तुम्ही आमचे 13 खासदार चोरून नेलेत. आमच्याकडे फक्त 5 राहिले, 5चे 9 उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केले. 200चा स्ट्राईक रेट आमचा आहे, 200चा स्ट्राईक रेट आमचा आहे. तुम्ही आमच्या स्ट्राईक रेटच्या नादाला लागू नका, कारण ही बाळासाहेबांची शिवसेना, ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे. आणि म्हणून आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी शिवसेना प्रमुखांचं स्मरण तर करतोच, तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतोच. पण आज याच्या दिवशी मला असं वाटतं उद्धव साहेब 2.5-3 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. आज निश्चितपणे तुम्ही आम्हाला काहीतरी आदेश देणारच आहात, आज निश्चितपणे तुम्ही आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाठवणारच आहात. पण या निमित्तानं सर्व शिवसैनिकांना विनंती करतो की आपल्या पक्षाला आता 58 वर्ष झाली. 58 वर्षामध्ये जो आपल्या अंगावर आला त्याला आपण शिंगावर घेतला, ज्याला आपण मोठं केलं त्याला मस्ती आल्यानंतर आपण त्याला जागा त्याची दाखवली. हे सगळं खरं आहे. पण आता भविष्यामध्ये कोणाला छोटं करण्याकरता आपली ताकद, बुद्धी, वेळ, आपले कष्ट, आपले श्रम, आपला पैसा घालवण्यापेक्षा आजच्या दिवशी आपण निर्धार आणि निश्चय करूया की कोणाला छोटं करण्यापेक्षा मी माझी शिवसेना मोठी करेन, हा माझा खरा संकल्प असला पाहिजे. मी मोठा होईन, मी माझी शिवसेना मोठी करेन. आणि ते स्वप्न उद्धव साहेबांचं आहे. आणि ते स्वप्न साकार करण्याकरता आपण सगळे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आलेलो आहोतच.
आदित्यजी त्या संदर्भामध्ये जी काय पुढची दिशा आहे ते तर निश्चितपणे त्या पुढे जातीलच, याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. नवनिर्वाचित खासदारांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. अमोल, फक्त 48 मतानं तुझा घात झालाय. 48 मतानं तुझा घात झालाय. इथं फक्त थोड्या मतांना नरेंद्र खेडेकर आमचे पडलेत. थोड्या मतानं आमचा त्या ठिकाणी कोल्हापूरच्या बाजूचा गडिंग्लजचा उमेदवार आमच्या थोड्या मतानं पडलाय. नपेक्षा तुमचा स्ट्राईक रेट आम्ही बरोबरच बाहेर काढला असता खरं सांगायला गेलं तर. पण असो, वेळ गेलेली नाही आणि म्हणून आजच्या दिवशी आपण सगळे इथं एकत्रित आलात. आणि एकत्रित आले असताना या संपूर्ण महाराष्ट्राचं दर्शन तर घडतंय, पण या संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर पहिल्यांदा बॅटिंग करायला मला आपण दिलीत, त्याबद्दल आपले मी ऋण व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि मिळणारा जो काय आदेश असेल, संदेश असेल, तो घराघरामध्ये पोहोचवण्याकरता सिद्ध व्हा, सज्ज व्हा. शिवसैनिक म्हणजे दिवस रात्र लढला पाहिजे, ते शिवसैनिक तुम्ही आहात. आणि म्हणून तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा करून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.